हॅलो. तर आज मी याला जॉईंट कसं केलं ते दाखवणार आहे. तर पहिले तर फूट चेंज करून घेतला आणि आपला सिंगल डाबचा फूट असतो, एक साईडच फूट असतो हा. ह्याच्याने काय होतं, बीट आहेत ना ते मध्ये येत नाहीत आणि मग एकदम स्मूथली आपली स्टिचिंग होते. तर बघा आता मी इथे एक स्टिच करून घेतला आणि इथे उलटवून काय करायचं, त्याला आपण ना इथेच स्टॉप स्टिच मारायचा आणि हे पूर्ण कपडा आहे ना तो अस्तरच्या साईडला घ्यायचा. आता बघा ही या पद्धतीने किती छान आणि फिनिशिंगमध्ये आलं आहे बघा बाही. आता आपण जसं रेग्युलरली बाही स्टिच करतो त्या पद्धतीने करून घ्यायची आणि मी याच पद्धतीने दुसरीसुद्धा बाही स्टिच करून घेतली आहे. तर बघा ही पूर्ण अशी स्टिच करून घ्यायची. आता जिथे बीट्स येतील तिथे सुद्धा व्यवस्थित घ्यायचं आहे. आता मागील भाग घेतला आहे, दोन्ही बाही स्टिच करून घेतल्या मी. आता मागील भाग बघा या पद्धतीने ठेवायचा आणि इथे मी 3 इंचाची आपली गळ्याची विड्थ अस्तरवर घेतली, तीच इथे घेतली आहे आणि त्यानुसार 1 इंचाची मध्ये टक्स मारलं. त्याच्याने काय होतं, एकदम फिनिशिंगमध्ये आपला नेक पलटी होणार आहे. आणि आता आपल्या हातामध्ये बीट्स लागतात तो अंदाज घेत घेत असं स्टिच करत घ्यायचा. एकदम सिंपल आहे. जर तुमच्याकडे फक्त तुम्हाला एक फूट लागणार आहे हा, ह्याच्याने शिलाई करायला खूप इझी जातं. बघा आता मी इथे डबल शिलाई पण मारून घेणार आहे. डबल शिलाई ह्याच्यासाठी की आपण इथे कॅनव्हास वगैरे काहीच लावत नाही आहेत त्यासाठी ते निघावं नाही. आणि बघा आहे असं कट करून घ्यायचं. आता इथे नॉचेस दिलेत मी राऊंड जिथे नेक आहे तिथे, आणि जसं बाहीला पलटवून आपण स्टॉप स्टिच मारली आहे, टॉप स्टिच, तशीच इथे सुद्धा मारून घेत आहे. या पद्धतीने मारून घ्यायची आहे आणि नेक उलटवून घ्यायचा. बघा नेक किती सुंदर आला आहे आणि कुठेच तुम्हाला अस्तरचा कपडा दिसणार नाही. आता हे करून झाल्यानंतर पूर्ण स्टिच मारून घेतली आहे मी या पद्धतीने. आता खाली जो एक्स्ट्रा कपडा आपला शिल्लक राहिला आहे तोच मी इथे कंबरपट्टी म्हणून यूज करणार आहे. पण त्याच्या आधी ते जे बीट्स आहेत ते काढून घेते. आता हे थोडे आहेत म्हणून मी इथे काढून घेतले पटकन. पण जर खूप सारी लेस असेल तर काय करतात माहिती आहे, एक हातोडी घ्यायची आणि त्याला तिथेच ठोकून घ्यायचं. त्याच्याने काय होतं, ते धागे तुटत नाहीत आणि मग पूर्ण जी आपली डिझाईन आहे ती निघत नाही. आता मी इथे टक्स मारून घेते. दोन्ही साईडला टक्स मारून घेतले आहेत मी. मागील भागाचा ही पार्ट आपले स्लीव्स 2 आणि मागील पार्ट पूर्ण रेडी झाला आहे व्यवस्थित. हे बघा या पद्धतीने मी स्लीव्स आणि हा मागील पार्ट रेडी झाले. आता फ्रंटमध्ये सुद्धा डिझाईन आहे ही बघा. आता इथे थोडेसे 2 बीट्स मला फोडून घ्यावे लागणार आहेत, कारण नेक खूप डीप होता आणि आपल्या अस्तरवरती कमी होता. त्यासाठी मग मी काय केलं, सेम आपण जसे मार्किंग केले त्या पद्धतीनेच कटिंग करणार आहोत. अस्तरच्या मापातच घेणार आहोत, जरी इथे जास्त नेक असेल तरी. ओके. आणि आता सेम जसं नेकला आपण मागच्या नेकला उलटवून घेतलं त्याच पद्धतीने इथे अस्तर ठेवून याला सुद्धा उलटवून घ्यायचं आहे. बघा या पद्धतीने. आणि हे आपल्या हातामध्ये बीट्स समजतातच किती आहेत आणि त्यानुसार करून घ्यायचं. आता इथे सुद्धा मी सेम त्याच पद्धतीने टॉप स्टिच एक मारून घेते, जेणेकरून ते निघावं नाही अस्तर. आता इथे ना थोडंसं अस्तर दिसत होते, मग मी काय केलं, पुन्हा शिलाई काढून पुन्हा ते
करून घेतलं. या छोट्या छोट्या टिप्स आहेत, त्या व्यवस्थित फॉलो कराव्या लागतात. आता बघा मी इथे काय करते, ते जे मणी आहेत त्याच्यावर आधी मी शिलाई मारून घेतली, जेणेकरून जरी मणी निघाल्यावरती धागे निघाले तरी पण ते त्या स्टिचमध्ये अटकून राहतील. आता काही नाही, जशी आहे तशी शिलाई मारून घ्यायची. अस्तरवरचा मेन फॅब्रिक अटॅच करून घ्यायचा आहे. तर बघा व्हिडिओत दिसत आहे मी कशा पद्धतीने आरीवर्कच्या ब्लाऊजचं काम करते. खूप टेन्शन असतं आरीवर्कचं ब्लाऊज जेव्हा स्टिच करते वेळेस, कारण ते जर बीट्स एखाद दुसरे निघाले तर पूर्ण डिझाईन बिघडू शकते. तर आता मी एक अर्धा इंचाचे मणी काढून घेणार आहे, कारण तिथे आपले शोल्डर जॉईंट होतील आणि मग ते स्टिचसुद्धा तिथे होतील. तर बघा या पद्धतीने मी एक अर्धा इंचावरती मणी काढून घेतले आणि आता सुईमध्ये धागा टाकून हे मशीनवर केलेलं आहे म्हणून मग ते धागे सर्व एकत्र करून त्यांना स्टिच करून घेतलं. आता जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे आपले पार्ट रेडी झाले आहेत. आता हे प्रिन्सेस कटोरीचे पार्ट आहेत आणि ते अस्तरवरती जॉईन करून घेत आहे. तर व्हिडिओ जास्त लांब होईल, पूर्ण स्टिचिंग मी काय दाखवली नाही आहे, पण तुम्हाला समजलंच असेल की मी कशा प्रकारे आरीवर्कचा ब्लाऊज स्टिच करते. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. याच्या पुढेसुद्धा तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ शिकायला भेटणार आहेत. तर हा व्हिडिओ ब्लाऊज खूप छान झाला. आता बघा एक मी तुम्हाला लावून दाखवते आहे की आपण हे कसं अटॅच करू शकतो. तर काही नाही, सिंपल आहे. या पद्धतीने जशी कटिंग जर व्यवस्थित असेल ना तर कुठेच प्रॉब्लेम येत नाही स्टिचिंग करायला. जे मेन स्टिचिंगचं काम होतं ते वर्कचंच होतं. आणि बघा किती छान पफ आला आहे आणि त्याची उंचीही परफेक्ट आहे. तर बस एवढाच होता व्हिडिओ आणि तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये ज़रूर सांगा आणि आवडला असेल तर नक्की लाईक करा. आणि हो आता बघा इथे ना मी फूट पहिले तर चेंज करून घेते. आता फिटिंगचं पूर्ण टाकणार आहे. पुढचं स्टिचिंगसाठी फूट चेंज करून घेतला. छान पफ आला आहे. तरी अजून पफ क्रिएट करायचं असेल तर इथे मध्ये स्टिच द्यायचं. बघा इथे मी कफ टाकून दाखवते, किती छान असा पफ क्रिएट झाला आहे. तर याची जर स्टिचिंग तुम्हाला हवी असेल ना तर चॅनलवर व्हिडिओ अपलोड आहे छोट्या साईजचा 30 ते 32 साईजचा प्रिन्सेस कट कटिंग, तुम्ही तो पाहू शकता. आता मी इथे एक तुम्हाला भाग करून दाखवला. इथे ना एकदम स्टिच हलू केलं आहे कारण ना तिथे बीट्स होते आणि त्याच्यावरनं स्टिच घेतलं होतं मी.